गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सागले. आज आपण इयत्ता तिसरी गणिताचं लेक्चर घेणार आहोत. देह अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला आपण बसलेला आहात. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढं पुढं आपण काय करायचं आहे, पुढचे आपले लेसन्स चालू आहेत त्या दरम्यान त्यानुसार आपण काय करायचं, हा अभ्यासक्रम आपला आता तो सुरू आहे. आता दिवाळी व्हॅकेशन नंतर आपले रेग्युलर क्लास हे चालू झालेलेच आहेत. आपण आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करून आपली एक परीक्षा जवळ आलेली आहे जानेवारीमध्ये, आपण त्याचा अभ्यास हा सुरू ठेवायचा आहे. आलं लक्षात? तर आजचा जो आपला घटक आहे तो गुणाकार आहे. इयत्ता तिसरीच्या मुलांच्यासाठी गुणाकार आणि प्लस त्याच्याबरोबर शाब्दिक सुद्धा आता मी घेणार आहे. आता गुणाकार बघा, एक अंकी संख्यांचा गुणाकार आहे तर 124 गुणिले 4, किंवा असं चिन्ह हे गुणाकाराचं असतं, किंवा 124 गुणिले 4 बरोबर किती असं सुद्धा बॉक्स देतात. तर आपल्याला काय करायचं असतं, तर या गुणाकारासाठी पाढे महत्वाचे आहेत. पाढे हे आपल्याला आलेच पाहिजेत. पाढे सगळ्यात महत्वाचे आहेत, कारण गुणाकारामध्ये पाढे हा त्याचा महत्वाचा घटक आहे. आलं आलं का लक्षात? बघा, आता 4चा पाढा आपल्याला पहिल्या इथं एक संख्या आहे 4 2 4, 124 ही संख्या आहे, गुणिले 4 इथं दिलेला आहे. 124 गुणिले 4 म्हणजेच काय, ज्या संख्येला गुणायचे आहे त्या संख्येला गुण्य म्हणतात. ज्या संख्येला गुणायचे आहे ह्या संख्येला काय करायचं आहे, गुणायचे आहे, गुण्य. आलं लक्षात? आता ज्या संख्येने गुणायचे आहे त्याला गुणक म्हणतात. गुणक म्हणतात. आणि या गुणक आणि गुण्य यांना गुणल्यानंतर जो गुणाकार येतो, आणि ज्या गुण्य या संख्येला गुणक संख्येतून गुणली आलेली संख्या जी असते ती गुणाकार असते. आले लक्षात? आता 4चा पाढा आपल्याला 4 पर्यंत म्हणायचा आहे. 4 गुणिले 4 बघा, 4 चोक 16, हातचालाला 1, 4 गुणिले 8 आणि 1 9, 4 एके 4. मग आपण पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा या दिलेल्या संख्येनं या संख्येला गुणलं. आलं लक्षात? पहिल्यांदा एकक संख्येला गुणायचं आहे, नंतर ती संख्या आली 4 चोक 16 आलेली आहे. 16 मधले 6 एककाचे आपण इथं आहे तसे ठेवलेले आहेत. दशकाचा 1 हा वरती घेतलेला आहे. 4 चोक 16, हात चालायला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 7 सॉरी 4 एके 4, मग 4 एके 4 आहे तसं लिहिलेलं आहे. म्हणजे 124 गुणिले 4 या संख्येचा गुणाकार कितीला आलेला आहे, 496 हा गुणाकार त्याचा आलेला आहे. आलं लक्षात? 496 हा त्याचा काय केलेला आहे, गुणाकार आलेला आहे. मग ह्याला आपण गुणाकार म्हणायचं. हा ज्याला गुणायचा आहे तो गुण्य, ज्या संख्येनं गुणायचा आहे तो गुणक असतो. म्हणजे ह्याचं सुद्धा उत्तर किती येणार आहे, 496 हे उत्तर येणार आहे. आलं लक्षात? हा झाला एक अंकी संख्यांचा गुणाकार. हा काय झालेला आहे, एक अंकी संख्यांचा गुणाकार झालेला आहे. बघा, अजून एक संख्या घेऊयात एक अंकी संख्यांची, ती आपल्याला करायची आहे. बघा, 468 गुणिले 7 हा गुणक, ज्या संख्येने गुणायचा आहे तो गुणक, ज्या संख्येला गुणायचे आहे तो गुण्य, आणि येणारा उत्तर असतो तो गुणाकार. येणारी संख्या असतो तो गुणाकार असतो. मग 7चा पाढा आपल्याला
8 पर्यंत म्हणायचं आहे. 7 56, 8 5, 7 5 7 सख्खम, 7 सख्ख म्हणजे 7 6 46, 7चा पाडा 6 पर्यंत म्हणा. 6 7 42, 42 अधिक 5 किती येणार आहे? 47. 7 परत हातचा झाले 5, 7 चोक 28 आणि 5 किती येणार आहे? 28 29 30 31 32 33. 3376 या काय आहे, या गुणाकाराचं आपल्याला उत्तर आलेलं आहे. म्हणजे 468 गुणाकार आपण 7 केला. मग 7 न पहिल्यांदा, आता इथं बघितलं तर हे एकक दशक शतक, मग पहिल्यांदा एकक संख्येला गुणायचं आहे, मग दशक संख्येला गुणायचं आहे. दशक संख्येला गुणल्यानंतर एककाचा हातचा घेऊन आपण पुढे जायचं आहे. परत शतक संख्येला गुणायचं आहे. शतक स्थानचा हातचा घेऊन मगच आपण आलेलं उत्तर इथं आपल्याला काय करायचंय? लिहायचं आहे. म्हणजे आपण गुणाकार करताना काय करायचं आहे? एकक दशक शतक या संख्येचं आपल्याला तिथं काय पाहिजे की माहिती पाहिजे की गुणाकार करताना नेहमी आपण एककापासून गुणाकार करायला चालू करायचं आहे. आलं लक्षात? पुढे बघा, आता आपल्याला हा झाला एक अंकी संख्यांचा गुणाकार झालेला आहे. आता 2 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे मी तुम्हाला आता इथं शिकवणार आहे. 2 अंकी संख्यांचा गुणाकार. बघा, 2 अंकी संख्यांचा गुणाकार. आता पहिल्यांदा काय करूया, तुम्हाला थोडे एक अंकी संख्या गुणाकारासाठी देऊयात, म्हणजे तुम्ही याचं योग्य उत्तर काढाल. तर 2 संख्या देणार आहे मी तुम्हाला, का जेणेकरून काय होईल, तुम्हाला सुद्धा एक अंकी संख्यांचा गुणाकार जमेल. पहिल्यांदा बघा, संख्या आहे 724 गुणिले 4. तिचा पर्यायातील उत्तर शोधा. या गुणाकाराचं पर्यायातील योग्य उत्तर कोणतं आहे? परत बघा, कोणत्या संख्येचा गुणाकार 324 असा येतो? कोणत्या संख्येचा गुणाकार 3024 येतो? एक नंबर आहे 756 गुणिले 4. दुसरा पर्याय आहे 834 गुणिले 2. तिसरा पर्याय आहे 967 गुणिले 2. चौथा पर्याय आहे 947 गुणिले 3. 947 गुणिले 3. अशा प्रकारे हे गणित आहे. तर हा गुणाकार यापैकी कोणत्या संख्यांचा येतो आणि याचं उत्तर काय आहे ते तुम्ही 2 मिनिटात काढायचं आहे. चालू करायचं उत्तर लिहायला.
बघा आता 724 गुणिले 4, 724 गुणिले 4, 4 चोक 16, हातचा 1, 4 2 8 आणि 1 9, 7 चोक 28. तर पर्याय बघत बसायचे नाही, तर ही जी संख्या आहे 724 गुणिले 4, या संख्यांचा डायरेक्ट आपण गुणाकार केला आणि गुणाकार करून उत्तर आलेलं आहे 2896. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा याच्यामध्ये काय आहे, बरोबर पर्याय क्रमांकाचं उत्तर आहे. पुढे बघा 324 डायरेक्ट गुणाकाराचं उत्तर दिलेलं आहे. 3024 हे उत्तर दिलेलं आहे. तर या 3024 ला उत्तर आहे कोणत्या संख्येचा गुणाकार 3024 येतो हे बघायचं आहे. पहिल्यांदा काय करूया, एकक संख्या असतात त्याची गुणाकार करू, ज्याचे 4 संख्या येते तेच आपलं उत्तर असणार आहे. बघा 756 पटापटा करायची आहेत असली गणित. 756 गुणिले 4, 4 × 24, चलाले 2, 4 × 5 = 20 आणि 2 = 22, 7 × 2 = 7 × 28, 28 29 30. म्हणजे ऑप्शन नंबर 1 या अंकांचा गुणाकार 3024 येतो. ऑप्शन नंबर 1 या संख्यांचा गुणाकार काय येतो, 3024 येतो. म्हणून याचं उत्तर काय येतं, ऑप्शन नंबर हा 1 पर्याय क्रमांक बरोबर आहे. लक्षात मुलांनो, एक अंकी संख्यांचा आता आपण इथं घेतलेला आहे. 2 उदाहरणं घेतलेली आहेत, तुमच्यासाठी सरावासाठी पण दिली होती. ऑप्शन नंबर आता 2 अंकी संख्यांचा गुणाकार मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट तुम्हाला पहिलीपासून जी माहिती आहे की कोणत्याही संख्येला 0 गुणलं तर उत्तर त्याचं 0 येतं. त्यामुळं जर गुणाकारात जर 0 संख्या आली तर कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर 0च येतं. बघा 336, बघा 336 गुणिले 13, म्हणजे ही 3 अंकी संख्या आहे, ही 2 अंकी संख्या आहे. पुढे बघा 4050 गुणिले 10, ही 4 अंकी संख्या आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीची मांडणी करून आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार करूया. 6 × 3 = 18, हात चलाला 1, 3 × 9 आणि 1 10 शी 0, हात चलाला 1, 3 × 9 आणि 1 10. बरीच मुलं गुणाकार करतात पण हातचा हा घ्यायला विसरायला होतो, तो आपण विसरायचा नाही आहे. बघा परत एकदा करूया. 3 × 18, हातचा 1, 3 × 9 आणि 1 10 शी 0, हातचा 1, 3 × 9 आणि 1 10. म्हणजे पहिल्यांदा मी काय केलं, 13 मधल्या 3 या एकक संख्येनं बाकीच्या 3 संख्येला गुणलेलं आहे. मग आपल्याला दशकाची संख्या घ्यायची 1, म्हणून इथं 0 द्यायचं आहे. पहिल्यांदा गुणाकार डायरेक्ट लिहायचं नाही, दशकानं गुणायचं आहे, म्हणून इथं येणाऱ्या एककच्या संख्येला इथं 0 द्यायचे. 2 अंकी संख्या जर असतील, 2 अंकी संख्येनं गुणायचं असलं तर डायरेक्ट खालच्या जसं मी खालच्या स्टेपला जाताना पहिल्यांदा 0 द्यायचा, कारण की दशक संख्या आहे ना, दशक संख्येनं गुणायचं असतं म्हणून इथं 0 द्यायचं. आता गुणाकार चालू करूया. पहिल्यांदा 1 न एकक संख्येला 1 6 6, 1 3 3, म्हणजे 3 1 3, 3 1 3. 1 ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. 8 + 0 8, 0 + 6 यांची बेरीज 6, 0 + 3 3च, 3 + 1 4. अशा 2 संख्येनं आपण काय केलेलं आहे, गुणाकार केलेला आहे. इथं याचा गुणाकार आलेला आहे 4368 हा गुणाकार आलेला आहे. आलं लक्षात तुमच्या. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, 2 अंकी संख्येनं ज्यावेळी आपण संख्येला गुणतो त्यावेळी 2 स्टेप मध्ये असं आपल्याला उत्तर काढायचं असतं. बघा पहिल्यांदा 3 या संख्येला गुणून घेतलं, हे उत्तर काढलेलं आहे. पुढे दशकाच्या संख्येनं गुणताना दशकचा 0 देऊन बाकीच्या संख्येना गुणलेलं आहे. आता यातला दुसरा प्रकार म्हणजे शून्यचा. शून्यला काय करायचं, आता 10, 4050 गुणिले 10 आहे. बघा शून्यला गुणलं तरी उत्तर 0 येतं. 5 0 5 ची 0 0, 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 4 0. म्हणजे पहिल्या लाईन मध्ये सगळ्याचा गुणाकार हा 0च येतो. आलं लक्षात. पुढे बघा अधिक दशकानं गुणायचं आहे, त्यामुळे दशकाचं 0 इथे घेतलेलं आहे. 1 गुणिले 0 0, 1 गुणिले 5
5, 1 गुणिले 0 0, 1 गुणिले 4 4, अधिक बेरीज करा, 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 5 5 0 अधिक 0 0 4 आहे तसं घेणार, कारण की वरती कोणतीही संख्या नाहीये. याचं उत्तर किती आलेलं आहे तर 40,500 हे उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे हा 2 अंकी संख्यांचा गुणाकार आहे. 2 अंकी संख्यांना गुणताना अशा प्रकारे गुणाकार करायचा आहे. पुढे बघा, आता तुम्हाला 2 अंकी संख्यांचा गुणाकार ची प्रश्न हे आपल्या परीक्षेला येतात. तुम्ही याला, तर तुम्हाला मी 2 अंकी संख्यांचा गुणाकार देणार आहे. बघा, 534 गुणिले 34 याचा गुणाकार तुम्ही इथं करायचा आहे. 510 गुणिले 20 याचा सुद्धा गुणाकार करून इथं लिहायचा आहे. ह्याच्यानंतर अजून एक तुम्हाला घेणार आहे. प्रश्न बघा ह्याच्यामध्ये, ती 3 अंकी संख्यांचा गुणाकार परत ह्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवणार आहे. 1351 गुणिले 133 ही दोन सोडवल्यानंतर या संख्येचा ही संख्येचा गुणाकार कसा करायचा हे शिकवणार आहे. बघा आता याचं उत्तर, तर या दोन्हीचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. एकाच गणिताचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे, एका गणिताचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. 510 गुणिले 20 याचं उत्तर काढून दाखवणार आहे. 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 1 0 0, कारण कोणत्याही संख्येला 0 गुणलं तर उत्तर 0 येतं. दशकाचा 0 इथं दिलेला आहे. 2 गुणिले 0 0, बे के बे, बे पंचे 10. तर बघा, 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 2 2. आता इथं कोणतीही संख्या नाही म्हणून आहे तशा या खालील्या. याचं उत्तर काय आलेलं आहे 10,200 उत्तर आलेलं आहे. याचं उत्तर आलेलं आहे 10,200. त्याचं उत्तर तुम्ही काढा आणि तुमचं तुम्ही चेक करू शकता. आता 3 अंकी संख्यांचा गुणाकार सेम करायचा आहे. 3 याला गुणायचं आहे पहिल्यांदा एकक संख्येनं. 3 एके 3, 5 त्रिक 15, हातचा 1. ज्याची त्याची संख्या एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक आणि शतकच्या खाली शतक लिहिला तर बेरीज चुकत नाही आपली. 3 त्रिक 9 आणि 1 10 0, हातचा 1. 3 त्रिक 9 आणि 1 10, सॉरी 3 एके 3 आणि 1 4. आता दशक संख्येनं गुणूयात. 0, 3 एके 3 0 दशकाचा. 3 एके 3, 3 15, 3 15, हातचा 1 आला. 3 त्रिक 9 आणि 1 10 0, हातचा 1 आला. 3 एके 3 आणि 1 4. आता तिसरी स्टेप सगळ्यात महत्वाची आहे, कारण शतक स्थाननं सगळ्या संख्येला गुणायचंय. मग दशकाचा 0 आणि शतकाचा 0 द्यायला लागणार इथं. दशकाचा आणि शतकाचा 0 दिलेला, आता 2 0 इथं
दोन संख्या होत्या म्हणून एक शून्य, तीन संख्या असल्या तर दोन शून्य, चार संख्या असल्या तर तीन शून्य येणार आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. बघा, एक एकी एक, एक पाची पाच, एक तिनी तीन, एक एके. बघा, आता एका खाली एक संख्या लिहिल्यानंतर हे बघा, ह्या एक सगळ्याला गुणलं, तीन शून्य शून्य, तीन अधिक शून्य अधिक शून्य, पाच आणि तीन आठ, पाच आणि एक सहा, पाच आणि चार नऊ, चार आणि तीन सात, एक. याचं उत्तर आलेलं आहे 17,900, 1,00,000. इथं बघा, याचं उत्तर किती आलेलं आहे, 1,79,683. 1,79,683 त्याचं उत्तर आलेलं आहे. आता शेवटचा प्रकार घेऊन आपण इथं थांबूया. शेवटचा प्रकार म्हणजे काय, गुण्य. हे बघा कसं गणित दिले, बघा गुण्य. बघा गणित कसं दिलेलं आहे, गुण्य 104, गुण्य डॅश 104. गुणक 14, गुणक 14 बरोबर गुणाकार. उत्तर आपल्याला काढायचं आहे. बरीच मुलं यात गोंधळून जातात. गुण्य 104, मग अशी गुण्य 104 आहे, गुणक 14 झालं. मांडणी करून झाली बघा, हा गुण्य आहे, हा गुणक आहे, आणि येणारं उत्तर आपलं काय असणार आहे, गुणाकार असणार आहे. बघा, आता यांचा गुणाकार करूया. 4 चौक 16, हातचा एक, 4 गुणिले 0 0 1, 4 एके 4 0, 1 4 4, 1 0 0, 1 एके 1, 6 5 4 आणि 1, 1,456 याचं उत्तर आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या, गुण्य गुणक गुणाकार फक्त दिल्याप्रमाणे मांडणी करायची आहे. पुढं काय केलेलं आहे बघा, हा पुढं असंच एक गणित दिलेलं आहे. गणित काय दिलेलं आहे बघा, गुण्य डॅश डॅश डॅश. बघा, आणि पुढं गुणक, गुणक दिलेला आहे 20, आणि गुणाकार दिलेला आहे 280. गुणाकार दिलेला आहे 280. याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. पर्याय आहे बघा 14, दुसरा पर्याय आहे ह्याच्यामध्ये 34, तिसरा पर्याय आहे 15, चौथा पर्याय आहे 24. गुण्य गुणक गुणाकार. आलं लक्षात. तर गुण्य डॅश डॅश, गुणक 20, गुणाकार 280, म्हणजे आपल्याला गुण्य काढायचंय. मग काय करायचंय, ह्याचं उत्तर काढण्यासाठी पर्यायातील संख्या आणि गुणक त्यांचा गुणाकार करून बघूया. काय पर्यायात गुणक किती आहे, गुण्य 14 घेऊयात, गुणक 20 घेऊयात, 4 0 0 0 0, कारण की शून्याला दोन्ही संख्यांना गुणल्यावर उत्तर 0 येतं. 4 दोन्ही 8, बेके बे, 0 अधिक 0 0, 0 अधिक 8 8, दोन्हीशी 2, 280. याचं उत्तर पहिल्याच उत्तर 280 आहे. आलं का लक्षात, पहिल्याच उत्तर आपल्याला 280 हे आलेलं आहे. म्हणजे काय, गुण्य दिलेला नाहीये, गुणक दिलेला आहे, गुणाकार दिलेला आहे. म्हणून आपण काय करायचं, गुण्य म्हणजे पर्यायातील संख्या असते, आणि ती गुणिले गुणक करायचं आहे आपल्याला. हे लक्षात ठेवा, बरीच मुले यात गोंधळून जातात. जी संख्या इथं डॅश केलेली असते त्या संख्या पर्यायातील घेऊन आपण त्याचा पुढचा गुणाकार करायचा आहे. आलं लक्षात तुमच्या. चला तर मग आता अशा प्रकारचं अजून एक गणित तुम्ही करायचं आहे, आणि तुम्हाला 1-2 मिनिटं मी वेळ देणार आहे. आता इथं गुण्य दिलेला आहे, गुण्य
19 गुणक डॅश डॅश गुणाकार गुणाकार याचा आहे 133. ऑप्शन बघा, एक नंबरचा ऑप्शन 5, 2 नंबरचा ऑप्शन 8, 3 नंबरचा ऑप्शन आहे 2, 4 नंबरचा ऑप्शन आहे 7. 4 नंबरचा ऑप्शन आहे 7. करा बघू. गुण्य 19 दिलेला आहे, गुणक काही दिलेलं नाही, गुणाकार 133. एवढं गणित करून आपण इथंच थांबूया. करा बघू, ह्याचं उत्तर काढा. बघा, ह्याचं उत्तर काय येणार आहे. तर गुण्य 19 आहे, गुणक काढायचंय, गुणाकार आपला 33 आहे, मग पर्यायातील उत्तर घ्यायचं. आता 19 गुणिले 5 करूया. नवा 5 नवे 45, 5. मग पहिल्यांदा एकच ठिकाणी 5 येते, इथं 3 आहे, म्हणजे 5 काय गुणाकार केल्यावर येणार नाही. त्यामुळे आपण वेळ वाचवण्यासाठी एककच बघायचं अगोदर, म्हणजे एककाच्या. आता 8 घेऊया. 9 8 8 9 72, 2 आलेलं आहे, हातच्याला 7 8 के 8. म्हणजे इथं 2 एकक आले, इथं 3 एककची संख्या आहे. म्हणजे ह्यांचा पण गुणाकार 8चा आणि तो येणार नाही आहे. परत 19 गुणिले 2, 92 18, अचलाला 1, बेक बेक 3, म्हणजे हा पण गुणाकार येत नाही बघा तिथं, कारण की इथं सुद्धा 38 उत्तर आलेलं आहे. बरं, आता 19 गुणिले 7, 9 7 63, 3, अचलाले 6, 7 1 7, 7 आणि 6 13, 133. म्हणजे गुणक इथं किती येणार आहे, 7 येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 2 3 4 मध्ये आपण काय करायचं आहे, तर 4 या ऑप्शनला गोल करायचं. आलं लक्षात. अशा प्रकारे आपल्याला ही जी गणित विचारतात वेगळ्या प्रकारची, गुण्य गुणक आणि गुणाकार, ही आपल्याला व्यवस्थित सोडवायची आहे. आज आपण इयत्ता 3री गणित लेक्चर घेतलेला आहे, ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षे अंतर्गत. आता आपण आज इथंच थांबणार आहोत, आणि जो आजचा आपण गुणाकार हा घटक घेतलेला आहे, त्याच्यावर आधारित तुम्ही अशा प्रकारची अजून भरपूर गणित काय करायची आहेत, प्रॅक्टिस करायची. ओके, थँक्यू.